शिवसेना युबीटीचे खासदार उद्धव ठाकरेंवर का नाराज झाले आहेत त्याची इनसाइड स्टोरी झी 24 तासच्या हाती लागली आहे। ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संजय दिना पाटील हे उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याचं पुढे आलं। नागेश पाटील आष्टीकर यांच्याबाबत पक्ष नेतृत्वाच्या वागणुकीबद्दल त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं सांगितलं जातं। आष्टीकर यांच्या पत्नीचं निधन झालं होतं। या अत्यंत दुःखद प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघाचा दौरा केला, मात्र वैयक्तिकरित्या भेट घेऊन सांत्वन केलं नाही अशी नाराजी त्यांच्या गोटात असल्याचं सांगितलं जातं। सूत्रांच्या माहितीनुसार खासदार झाल्यानंतर सुद्धा त्यांना पक्ष नेतृत्वाकडून अपेक्षित सन्मान आणि संवाद मिळाला नाही। आष्टीकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या नाहीत अशी खंत त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त केली जाते आहे। विशेष म्हणजे त्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं सांगितलं जातं। दुसरीकडे संजय दिना पाटील यांच्या पत्नीच्या अपघाताच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विचारपूस करत उपचारासाठी मदत केली। तसंच उपमुख्यमंत्री शिंदे हे स्वतः रुग्णालयात भेटायला गेले। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी सुद्धा विचारपूस केली, मात्र उद्धव ठाकरेंनी संजय दिना पाटील यांना कुठलाही संपर्क केला नाही किंवा ना प्रत्यक्ष भेट घेतली ना प्रकृतीची विचारपूस केली अशी माहिती आहे। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी दिल्लीतून आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोणा आपल्या सोबत आहे। उर्वशी, दिल्लीत आता काय हालचाली बघायला मिळत आहे? ओम बिर्ला यांना खासदारांच्या गटाने पत्र दिल्याची माहिती आमच्यापर्यंत येते। नक्कीच एक गट जो आहे ते 6 खासदारांची त्याच्यात जी आहे सही आहे आणि तो गटने स्पीकरला पत्र दिलं आहे असं समजून येतं एका ठिकाणी। तर दुसऱ्या ठिकाणी आपण हे बघतो आहे की 11 वाजता उद्धव ठाकरे यांच्याकडून जे खासदार आहेत ते ओम बिर्ला यांना भेटून जे आहे पत्र देणार आहे। कालच अरविंद सावंत यांनी पत्र ट्विट केलेलं होतं। मुळात आज जो आहे तो पत्र ओम बिर्ला यांना देण्यात येणार आहे। ही माहिती बरोबर पत्रकार परिषद होणार आहे, पण उर्वशी आणखी एक माझा महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे नागेश पाटील आष्टीकर आणि संजय दिना पाटील दोघांच्या सुद्धा नाराजीच्या कारणांची बातमी आपण एकदा सांगितली आणि या वेगवेगळ्या कारणांमुळे आणि ही सुद्धा कारण यामुळे हे दोन्ही खासदार नाराज असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे, त्याबद्दल काय? सौरभ, नक्कीच जर आपण बघितलं तर हे दोन जे आहे महत्त्वाचे असे क्षण आहे। म्हणजेच एका खासदाराच्या सुखाचा क्षण म्हणा किंवा दुःखाचा क्षण म्हणा, तेव्हा ते पक्ष नेतृत्व त्यांच्याबरोबर नसणार तर नक्कीच नाराजगी समोर येते आणि तीच नाराजगी आज व्यक्त करण्यात येते असं समजून येत आहे। तुम्ही डिटेल इलॅबोरेट वेमध्ये ज्या प्रकाराने सांगितलं की नागेश आष्टीकर यांच्या पत्नीचं निधन झालं, नागेश आष्टीकर यांचा वाढदिवस होता, या सगळ्यांच्या सुख आणि दुःखाच्या क्षणाच्या वेळेस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह स्वतःने फोन लावलेला वाढदिवसाच्या वेळेस आणि विचारपूस सुद्धा केलेली। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या सगळ्यांमध्ये त्यांना रीच आउट केलेले। मात्र पक्ष नेतृत्व उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी कुठेच त्यांना रीच आउट केलं नाही असं एक कुठे ना कुठे त्यांचं सांगणं आहे। तासन तास मातोश्रीच्या बाहेर लोक उभे राहतात, त्यांचे कार्यकर्ते उभे राहतात, पण उद्धव ठाकरे मात्र त्यांना भेटत नाही। हे सुद्धा जे आहे एक कुठे ना कुठे कन्सर्न त्यांनी रेस केला आहे। ज्या प्रकारचा एक व्यवहार या सगळ्या खासदारांबरोबर आणि खासदारांच्या हे शिवसैनिक जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर होत आहेत ते सुद्धा कुठे ना कुठे न पटण्यासारखं होतं आणि म्हणून आज हा इतका मोठा पाऊल घेतलं जात आहे। आणि खूप वेळ आणि पहिला एकदाच नव्हे तर खूपदा या लोकांनी अशा वेगवेगळे मुद्दे उद्धव ठाकरे म्हणजेच पक्ष नेतृत्वाकडे ठेवलेले होते, मात्र पक्ष नेतृत्वाने त्याला कुठेच सिरियसली घेतलं नाही किंवा कोणी व्यवस्थित ऐकलं नाही, हा त्यांचा खंत आहे। आणि म्हणूनच आज इतकं मोठं पाऊल जेव्हा घेतलं जातं त्यात वेगवेगळे जे कारणं देत जातात ते एक म्हणजे हे पण आहे की उद्धव ठाकरे हे कोणाला भेटत नाही। जर उद्धव ठाकरे मेडिकली कुठेतरी बाहेर पडू शकत नाही तर आदित्य ठाकरे का फील्डवर बाहेर स्टेप आउट होत नाही। बरोबरच त्यांचं हे पण मत आहे की पार्लमेंटरी जेव्हा बैठका असतात तेव्हा कोणते बिल्स आले तर काय बिलवर कोण बोलावं हे सगळं पण कुठे डिस्कस केलं जात नाही आणि म्हणून खासदारांबरोबर जो एक व्यवहार होता तो व्यवस्थित नव्हता, तो त्यांना पटण्यासारखा नव्हता आणि म्हणून हा कुठे ना कुठे पाऊल घेतलं जात आहे असं या खासदारांचं सांगणं आहे। तिथेच काल रात्री ज्या प्रकाराने संजय राऊतांनी ट्विट केलं आहे की अपना सपना मनी मनी, म्हणजेच त्यांच्याकडून एक खूप मोठा आरोप हे आहे की 15 करोड प्रत्येक खासदाराने घेऊन जे आहे ही पूर्ण
पार्टी जी आहे बदलली आहे असं त्यांचं सांगणं आहे. आता हे आरोप प्रत्यारोप सुरू आहे, पण आज महत्त्वाचा दिवस आहे आणि दोन महत्त्वाचे पत्र जे आहे बाहेर येणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडून ओम बिर्लाला देणारा पत्र, जिथे त्यांनी हे सांगितलं आहे की त्यांची जी पार्टी आहे तीच सर्व काही आहे, तिथेच ते गटनेता आहेत, तिथेच जे आहे पक्ष नेतृत्व सगळं काही आहे. आणि दुसरे हे 6 खासदारांचा जो एक पत्र असेल, ह्या 6 खासदारांचा पत्र पण एका बैठकीनंतर झाला आहे, जिथे त्यांनी आपला लीडर निवडला असेल आणि नंतर हा पत्र जे आहे ओम बिर्लाला देण्यात आला आहे. आणि त्या पत्रामध्ये हेच सांगण्यात आलं आहे की आत्ताचा जो पक्ष नेतृत्व आहे त्यांची जी एक कार्यपद्धती म्हणा किंवा जी एक कन्सर्न आहे ते सगळं त्या पत्रात लिहिण्यात येणार आहे आणि म्हणून आता ते वेगळ्या गटात जे आहेत सामील होतात किंवा वेगळ्या गटात गट ते बनवत आहेत असं त्या पत्रामध्ये लिहिण्याचं हे असेल. काहीच मिनिटात संजय राऊत बोलणार आहेत, हे बघणं खूप गरजेचं असेल की ते नेमकं काय बोलतायत.